मी आत्तापर्यंत गप्प होतो, पण आता कारवाई झाली पाहिजे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबियांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आणि पैशांसाठी या महिलेला दाखल देखील करून घेण्यात आलं नाही. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यभरात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. तनिषा भिसे असं या मृत महिलेचं नाव आहे. तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत. रुग्णालयाच्या मनमानीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबाकडून करण्यात येतो आहे. मात्र दुसरीकडे रुग्णालयाकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे. घडलेल्या या प्रकारानंतर आता रुग्णालय प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. निर्णयानुसार आता इथून पुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही. त्या दरम्यान घटनेवर आता भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी म्हटलंय. दवाखान्यातील बिलाच्या प्रकरणात मी वेळोवेळी विधानसभेत विषय मांडलेला आहे. मात्र हॉस्पिटलची एवढी मुजोरी कशामुळे चालते हे पाहावं लागेल. आमदारांच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीचा असा मृत्यू होत असेल तर हे दुर्दैव आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी समिती नेमली आहे ती योग्य कारवाई करेल. पुन्हा तो आयरन आहे दीनानाथ मंगेशकरचं रूप. हो, काल अमित गोरखे साहेब जे आमचेच भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा वरती लावून धरला आणि आपण कोणी पाहिलं का नाही मला माहिती नाही, परंतु अमित सभागृहामध्ये मी हा मुद्दा मांडला होता की दवाखान्याची बिलं अमर्याद होत आहेत. गरीब माणसाला म्हणजे आजारी पडावं का नाही इथपर्यंत विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आहे. कालचं चित्र पाहिलं तर 10 लाख रुपये भरायचे सांगितले. माझ्याकडे एक उदाहरण 32 लाख रुपये त्याचा खर्च होऊन सुद्धा ते पेशंट डेड झालेलं सुद्धा उदाहरण आहे आणि ते 32 लाख रुपये गरिबाचं आहे. तर याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमू. मला वाटतं पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती समिती स्थापन होईल आणि जे ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत दवाखान्याच्या बाबतीत, विशेषतः मेडिकलच्या बाबतीमध्ये माझी तक्रार होती की 60 रुपयाची गोळी जर 6000 रुपयाला मिळायला लागली तर मग गरीब माणसाने कसं करायचं. मॅन्युफॅक्चरिंग त्याची प्राईस 60 रुपये आहे. मला आमचेच योगेश सागर म्हणून आमदार आहेत, ते काही 3 का 4 हॉस्पिटल चालवतात. त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं की 60,000 रुपये मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेलं औषध म्हणजे गोळी शेवट ह्याच्यापर्यंत म्हणजे आमच्या मेडिकलच्या ग्राहकापर्यंत येऊस्तोवर तिची किंमत जर 6,000 रुपये होत असेल आणि मी हा मुद्दा बी मांडला होता की जे हॉस्पिटलचे चालक आहेत त्यांच्या मेहण्याचंच मेडिकल कसं येतं, त्यांच्या पुतण्याचंच मेडिकल कसं येतं आणि काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांचेच इंजेक्शनं प्रेफर का करतात, या सगळ्या गोष्टीचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेल्या समितीमध्ये उहापोह व्हावा आणि हे जे प्रकार चाललेले आहेत विशेषतः 1.5 लाखाचा पेशंट म्हणजे 1.5 लाखाचा दवाखाना आणि 2.25 लाखाचं बिल, हे मी म्हणत नाही, तुम्ही रोज लोकांमध्ये आहेत, तुम्ही जाऊन चौकशी करा मेडिकलचं बिल किती होतं. हे अतिशय भयावह आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती, या समितीच्याद्वारे याची चिरफाड व्हावी आणि गरिबातल्या गरीब माणसाला कमीत कमी पैशामध्ये, आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीच्या कक्षाचे फोन जर घेत नसतील तर यांची एवढी मुजोरी केलीच कशी हा प्रश्न आहे. आणि राज्यामध्ये कोट्यवधी रुपये, शेकडो कोटी रुपये, 300-400 कोटी रुपये कदाचित वर्षालासुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीचे येतात आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे कोणाच्या आमदाराची शिफारस खासदाराची शिफारस काही ठेवलेलं नाही. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जो कोणी पेशंट असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आणि ऑनलाईन अर्जावरती ते पैसे डायरेक्ट पेशंट तिथून म्हणजे बाहेर जायच्या अगोदर म्हणजे सुट्टी व्हायच्या अगोदर DBTद्वारे त्याचं पेमेंट जातं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.